आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.20 इफेक्ट्स ऑफ मिसअलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे एका सरळ रेषेत, मिसअलाइनमेंट म्हणजे एका सरळ रेषेत नसणे. हा टॉपिक पाहणार आहोत. इफेक्ट्स ऑफ मिसअलाइनमेंट, मिसअलाइनमेंटचे परिणाम. द शाफ्ट पुली कपलिंग ऑफ ड्रायव्हन अँड ड्रायव्हिंग मशीन नीड प्रॉपर अलाइनमेंट. द शाफ्ट पुली कपलिंग ऑफ ड्रायव्हन अँड ड्रायव्हिंग मशीन यांना प्रॉपर अलाइनमेंटची गरज असते, म्हणजे एका सरळ रेषेत ठेवण्याची गरज असते. इफ इट इज नॉट एन्श्युअर्ड दॅट फॉलोविंग आर द इफेक्ट्स. जर का हे खात्रीशीर नसेल तर खालील परिणाम होऊ शकतात. इफेक्ट्स ऑफ मिसअलाइनमेंट, डायरेक्ट कपल्ड ड्राइव्स, इनडायरेक्टली कपल्ड ड्राइव्स. फिगर 3.20.1 इफेक्ट्स ऑफ मिसअलाइनमेंट. डायरेक्ट कपल्ड ड्राइव्सवरती कोणते परिणाम होतात? फॉर डायरेक्ट कपलिंग ड्राइव्स द मिसअलाइनमेंट ड्युरिंग इन्स्टॉलेशन गिव्स राईज टू डायरेक्ट कपल्ड ड्राइव्समध्ये मिसअलाइनमेंट जर असेल इन्स्टॉलेशन करत असताना, तर ते कोणत्या गोष्टीला कारणीभूत असतात? इन्क्रीज्ड लोडिंग ऑन बेअरिंग, बेअरिंगवरती लोड वाढतो. एक्सेसिव्ह व्हायब्रेशन इन ड्रायव्हिंग अँड ड्रायव्हन मशीन, अधिकचा जो कंप आहे, व्हायब्रेशन आहे, तो ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंग मशीनमध्ये तयार होतो. इन्क्रीज्ड स्ट्रेसेस ऑन कपलिंग अँड शाफ्ट्स, कपलिंग आणि शाफ्ट्सवरती ताण तयार होतो. द फायनल इफेक्ट्स ऑफ दिस इज बेंड ऑर स्प्रंग इन द शाफ्ट. याचा जो फायनल परिणाम आहे तो एकतर शाफ्टवरती बेंड होतो. वर्नआउट बेअरिंग्स, बेअरिंगची झीज होते. अँड ओव्हरलोडिंग ऑफ ड्रायव्हिंग मशीन कॉझिंग इट्स फेल्युअर, आणि मशीनला अधिक ओव्हरलोड झाल्यामुळे तो बंद पडतो. डायरेक्ट कपल्ड ड्राईव्हचे हे परिणाम आहेत. इनडायरेक्टली कपल्ड ड्राईव्हचे, फॉर इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह like rope and V-belt and chain drives, the misalignment during installation gives rise to following adverse effect. Indirectly coupled drives मध्ये पहा, for indirect coupled drives like rope and V-belt and chain drives, the misalignment during installation gives rise to the following adverse effect. खालील परिणाम होतात. The life of rope, belt or chain is shortened. जे लाईफ आहे रोप, बेल्ट आणि चेनची ही शॉर्टन होते, म्हणजे कमी होते. एक्सेसिव्ह एंड थ्रस्ट इज इम्पोज्ड ऑन द ड्रायव्हिंग मशीन, अधिकचा जो ताण आहे तो ड्रायव्हिंग मशीनवरती इम्पोज होतो, तयार होतो. प्रोड्युसेस डिस्ट्रक्टिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात. इन्क्रीज द नॉईज लेवल याच्याने वाढते. बेंट शाफ्ट होतो. वर्नआउट बेअरिंगची झीज होते. ऑल दीज लीड्स टू एअरली विअर अँड टिअर, हे सर्व जे वार्षिक झीज होतात, विअर अँड टिअर ऑफ बोथ द ड्रायव्हन अँड ड्रायव्हिंग मशीनवरती. अशा पद्धतीनं हे परिणाम होतात मिसअलाइनमेंटचे डायरेक्टली कपल्ड ड्राइव्स अँड इनडायरेक्टली कपल्ड ड्राइव्समध्ये. नेक्स्ट जो सिलेबस टॉपिक आहे 3.21 डिटेल्ड स्टडी ऑफ टूल्स. जे आपण टेस्टिंग अँड मेंटेनन्ससाठी साधने यूज करतो, टूल्स यूज करतो, त्यांचा डिटेल स्टडी इथे दिलेला आहे. शेवटचा टॉपिक आहे 3.21 डिटेल्ड स्टडी ऑफ टूल्स. सिरियल नंबर, स्केच ऑफ टूल्स, डिस्क्रिप्शन, यूज आणि केअर मेंटेनन्स. त्याचं केअर आणि मेंटेनन्स कशा पद्धतीनं घ्यायचं आहे तो सुद्धा कॉलम याच्यामध्ये दिला आहे. फर्स्ट टूल आहे प्लायर. प्लायर मीन्स पक्कड. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, कॉम्बिनेशन प्लायर अँड नोज प्लायर. डिस्क्रिप्शन, मेड ऑफ स्टील, हॅज कटर फॉर कटिंग. स्टीलपासून बनलेला आहे. त्याचा जो हॅज कटर फॉर कटिंग, जो कटर आहे तो कटिंगसाठी यूज करतात. यूज कटिंग, ट्विस्टिंग वायर्स, होल्डिंग जॉब्स, वायर ट्विस्ट करण्यासाठी, जॉब पकडण्यासाठी आणि कटिंगसाठी प्लायरचा उपयोग होतो. केअर आणि मेंटेनन्स, त्याची काळजी आणि देखभाल कशी घ्यायची आहे. डोंट यूज इट ॲज अ हॅमर म्हणून वापरू नका. डोंट कट स्टील वायर्स कट करू नका. डोंट ग्रीप हॉट सबस्टन्सेस, कीप सेफली, गरम जे सबस्टन्सेस आहेत, पदार्थ आहेत, ते पकडू नका. प्रॉपर लुब्रिकेट यांना करा. सेकंड टूल आहे स्क्रूड्रायव्हर. टूल आहे स्क्रूड्रायव्हर. इथं पाहू शकता आपण ब्लेड, वर्किंग एज दिलेला आहे, हँडल दिलेला आहे, स्क्रूड्रायव्हर आहे. स्क्रूड्रायव्हरचा डिस्क्रिप्शन असा आहे, इट हॅज 3 पार्ट्स, हँडल, ब्लेड, वर्किंग एज. हँडल, ब्लेड अँड वर्किंग एज. यूज काय याचा वापर? फॉर स्क्रीविंग ऑर अनस्क्रीविंग स्क्रूज.
फॉर स्क्रू पिळणे किंवा अनस्क्रिविंग करणे. ओके. केअर आणि मेंटेनन्स कसं घ्यायचं आहे? लूज हँडल नॉट बी यूज्ड. लूज हँडल हे वापरू नका. वर्किंग ब्लेड मस्ट बी करेक्टली फिट इन स्लॉट ऑफ स्क्रू हेड. ठीक आहे. वर्किंग ब्लेड जो आहे तो स्क्रू हेडमध्ये फिट बसला पाहिजे व्यवस्थित. डो नॉट हॅमर द हँडल. ओके. हँडलवरती हॅमर करायचं नाही आहे. थर्ड टूल आहे इलेक्ट्रिशियन नाईफ. इलेक्ट्रिशियन नाईफ याचं डिस्क्रिप्शन आहे, टू फोल्डिंग ब्लेड्स आर फॉर रिमुव्हिंग इन्सुलेशन अँड द अदर फॉर क्लिनिंग द वायर्स मेड ऑफ 100 स्टील. ठीक आहे. म्हणजे दोन जे याचे ब्लेड्स आहेत ते इन्सुलेशन रिमूव्ह करण्यासाठी, वायरवरचं आवरण जे असतं ते रिमूव्ह करण्यासाठी, अँड अदर फॉर क्लिनिंग दट वायर्स, आणि दुसरे जे ब्लेड्स आहेत ते वायरला स्वच्छ करण्यासाठी, मेड ऑफ 100 स्टील्स. ठीक आहे. याचा यूज पहा, फॉर रिमुव्हिंग इन्सुलेशन फ्रॉम वायर्स. वायरवरील आवरण जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर करतात. याचा केअर आणि मेंटेनन्स कसं घ्यायचं आहे? डू नॉट यूज दिस फॉर कटिंग वायर्स. वायर्स कट करण्यासाठी याचा वापर नाही आहे. शार्पनेस इट वेन रिक्वायर्ड. त्यांना आवश्यक असेल, ज्या ज्यावेळी गरज असेल त्यावेळी शार्पन करायचं आहे. कीप इज सेफ फ्रॉम नस्टिंग. ओके. रस्टिंगपासून त्यांना दूर ठेवायचं आहे. टूल नंबर 4 टेस्ट लॅम्प. ओके. याचं डिस्क्रिप्शन आहे, अ लॅम्प फिटेड इन लॅम्प होल्डर अँड 2 वायर्स लीड्स आर टेकन आउट. हा जो लॅम्प आहे तो लॅम्प होल्डरमध्ये पुट केलेला असायला हवा आणि त्याचे जे लीड वायर आहेत ते बाहेर घ्यायचे आहेत. यूज पहा, यूज्ड फॉर टेस्टिंग सप्लाय कंटिन्युटी ओपन सर्किट एट्सेट्रा. टेस्ट लॅम्पचा वापर कुठे होतो? टेस्टिंग सप्लाय कंटिन्युटी आणि ओपन सर्किट चेक करण्यासाठी. ओके. याचा जो केअर अँड मेंटेनन्स आहे, गिव अ knot of wire under the cap of holder. Give a knot of wire under the cap of holder. Handle with care not to damage lamp. याला काळजीपूर्वक यूज करायचं आहे, याला डॅमेज होता कामा नये. फिफ्थ टूल आहे हँड सॉ. ओके. फिफ्थ टूल आहे हँड सॉ. याचं डिस्क्रिप्शन पहा, हॅज थिन स्टील ब्लेड. थिन म्हणजे पातळ. ओके. हॅज थिन स्टील ब्लेड विथ टीथ टॅपर्ड टुवर्ड्स हँडल. ओके. याच्या हँडलकडे थिन टीथ स्टील ब्लेड आहेत, टीथ टॅपर्ड केलेले आहेत. हँडलकडे ब्रॉड विड्थ आहे याची. याचा जो यूज आहे, फॉर कटिंग थिक वूड. जाड लाकूड कट करण्यासाठी याचा वापर करतात. केअर अँड मेंटेनन्स असा आहे, प्रोटेक्ट इट फ्रॉम रस्ट. धूळ, डस्ट जे आहे त्यांच्यापासून यांना प्रोटेक्ट करायचं आहे. डोंट यूज लूप हँडल. लूप हँडल वापरायचं नाही आहे. कीप टीथ वेल. ओके. ह्याचे जे दात आहेत ते चांगल्या ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. इथं पाहू शकता, कीप टीथ शार्पनर. यूज इट स्ट्रेट वेन नॉट यूज ग्रीस. ओके. याला स्ट्रेट पद्धतीने यूज करायचं आहे. सिक्स्थ जो टूल आहे टेनन सॉ. इथे पाहू शकतो टेनन सॉ. त्याचं डिस्क्रिप्शन आहे, ब्लेड हार्डन्ड स्टील रेक्टँग्युलर शेप अँड हँडल. यूज पहा, कटिंग थिन पीसेस ऑफ वूड, केसिंग, केपिंग, टीक वूड, बॅटन वूड, बोर्ड्स, ब्लॉक्स इत्यादी कट करण्यासाठी ह्याचा वापर होतो टेनन सॉचा. केअर अँड मेंटेनन्स, प्रोटेक्ट इट फ्रॉम रस्ट. डोंट यूज लूप हँडल. कीप टीथ वेल शार्पनर. यूज इट स्ट्रेट वेन नॉट यूज ग्रीज. ओके. 7th नंबरचा टूल आहे हॅकसॉ. हॅकसॉचं डिस्क्रिप्शन आहे, मेन पार्ट्स. 1 नंबर जो आहे तो फ्रेम आहे, 2 नंबर ब्लेड, 3rd हँडल अँड 4th इज फ्लायनर. याचा यूज कुठे होतो? कटिंग कंड्यूट पाईप्स, GI पाईप्स, स्मॉल आयर्न पीसेस. ओके. याचा केअर अँड मेंटेनन्स कसा घ्यायचा आहे? ब्लेड शुड बी टाईट इनफ. पुट सफिशियंट प्रेशर ऑन फॉरवर्ड स्टॉक टू एनेबल द टीथ टू कट. कूलंट बी यूज्ड इफ रिक्वायर्ड. ओके. केअर अँड मेंटेनन्स कसं घ्यायचं आहे? ब्लेड शुड बी टाईट इनफ. ब्लेड हा टाईट असायला हवा, पुरेसा. पुट सफिशियंट प्रेशर ऑन फॉरवर्ड स्टॉक. ओके. पुढे जात असताना एक पुरेसा असा प्रेशर ठेवायचा आहे स्टोक. ऑन एनेबल द टीथ टू कट. कूलंट बी यूज्ड इफ रिक्वायर्ड. टू अवॉइड डॅमेज ऑफ ब्लेड, यूज स्ट्रेट वाईल कटिंग ऑन रिटर्न स्टॉक. लिफ्ट स्लाइटली. ओके. अशा पद्धतीने हॅकसॉ हा 7th नंबरचा टूल, त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहे. स्केच, डिस्क्रिप्शन, यूज अँड केअर मेंटेनन्स दिलेला आहे. 8th नंबरचा टूल आहे हँड ड्रिल मशीन. हँड ड्रिल मशीनचे पार्ट्स इथे पाहून घ्या. हँडल आहे, क्रँक दिलेला आहे, जॉ म्हणजे जबडा, आणि इथं चर्क आहे, गिअर आहे. ओके. याचं डिस्क्रिप्शन, मेन पार्ट्स आर शोन इन फिगर. हँडल, गिअर, चंक, जॉ, क्रँक, ट्विस्ट ड्रिल,
बीट्स आर फिटेड इन जॉ. ओके, ट्विस्टचा जो ड्रिल आहे, ड्रिल बीट जे आहे ते जॉमध्ये फिट करतात. ह्याचा वापर यूज्ड फॉर मेकिंग होल्स इन वूड, थिन स्टील्स, मेटल बॉडीज. याचा वापर कुठे होतो? लाकडांमध्ये होल करण्यासाठी. थिन स्टील जे आहेत, थिन शीट्स जे आहेत त्याच्यामध्ये मेटल बॉडीजमध्ये होल करण्यासाठी हँड ड्रिलचा वापर केला जातो. केअर अँड मेंटेनन्स, मूव्हिंग पार्ट्स बी लुब्रिकेटेड. जे याच्यामध्ये फिरणारे पार्ट्स आहेत त्यांना लुब्रिकेट करायला हवं. प्रायर टू ड्रिल टेक अ मार्क बाय पंच. ओके, ड्रिल करण्यापूर्वी एक पंच घ्यायचा आहे. ऑपरेट परपेंडिक्युलरली विथ जॉब. उभ्या पद्धतीने, परपेंडिक्युलर पद्धतीने म्हणजे काटकोना त्याला याचा वापर करायचा आहे. इफ लार्ज साईज होल इज टू बी ड्रिल्ड, फर्स्ट ड्रिल स्मॉल अँड रिपीट फॉर लार्ज. ओके, जर मोठ्या आकाराचा जर होल करायचा असेल तर पहिल्यांदा छोट्या आकाराचा होल करून त्या होलला रिपीट करायचा आहे. फॉर टेकिंग आउट ड्रिल, मूव्ह हँडल इन रिव्हर्स डिरेक्शन. ओके, फॉर टेकिंग आउट ड्रिल बाहेर घेण्यासाठी हँडल रिव्हर्स डिरेक्शनने रोटेट करायचं आहे. ओके, 9th नंबरचा जो टूल आहे पिन्सर. 9th नंबरचा टूल आहे पिन्सर. इथे पाहू शकता पिन्सर कशा पद्धतीने. साईज 4 इंच, 6 इंचेस अँड 8 इंच, दॅट इज 100, 150 अँड 200 mm, मेड ऑफ टफ स्टील. ओके, यूज कसा आहे? यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्टिंग नेल्स फ्रॉम द जॉब. ओके, जॉबवरून जे नेल्स आलेले आहेत, अधिकचा जो भाग आलेला असतो मेटलचा, तो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. एक्स्ट्रॅक्ट करणे म्हणजे काढून घेणे. ठीक आहे. डोंट यूज इज फॉर हॅमरिंग. ह्याचं केअर अँड मेंटेनन्स कसं आहे? ह्याला हातोडा म्हणून यूज करू नका. डोंट यूज इज फॉर हॅमरिंग. 10th नंबरचा जो टूल आहे किमलेट. साईज पाहायची 3 to 10 mm पार्ट्स शोन इन फिगर. हँडल, शँक, फ्ल्यूट. ओके, यूज असा आहे फॉर बोरिंग स्मॉल होल्स इन द वूड बाय हँडल, टर्निंग बाय हँड. ओके, फॉर बोरिंग स्मॉल होल्स इन द वूड बाय हँडल, टर्निंग बाय हँड. ओके, याचा जो हँडल आहे तो हाताने फिरवून वूडमध्ये स्मॉल होल करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, याचं केअर अँड मेंटेनन्स, कीप स्ट्रेट वेन बोरिंग अ होल. ओके, होल करत असताना याला स्ट्रेटमध्ये पकडायचं आहे. अवॉइड नेल्ड पार्ट्स. सी दॅट हँडल इज टाईट. विदाउट हँडल डोंट यूज इट. हँडलशिवाय याला वापरू नका गिमलेटला. ओके, आपण इथे पाहू शकता फिगर दिलेली आहे. गिमलेट अशा पद्धतीने असतो. त्याचे पार्ट्स आहेत हँडल, शँक, फ्ल्यूट, फीड स्क्रू. डिस्क्रिप्शन 4th नंबरचा फीड स्क्रू आहे. ओके, 11th नंबरचा जो टूल आहे रावळ प्ले टूल विथ बीट. रावळ प्ले याला आपण रावळ प्लग सुद्धा म्हणतो. टूल विथ बीट. फर्स्ट नंबरचा जो पार्ट आहे टूल होल्डर अँड टूल बीट. इथे पाहू शकता 2 पार्ट्स. टूल होल्डर मेड ऑफ कार्बन स्टील. टूल होल्डर जो आहे तो कार्बन स्टीलपासून बनलेला आहे. टूल बीट आहे. टूल बीट होल्डर इज मेड फ्रॉम माइल्ड स्टील. MI पासून हा बनलेला आहे, MS पासून. ओके, यूज पहा. यूज्ड इन मेकिंग होल्स इन ब्रिक वर्क, कॉन्क्रीट वॉल, सीलिंग. वुडन प्लग आर इन्सर्टेड इन देम टू फिक्स द वुडन केसिंग, कॅपिंग और टिक वूड बॅटन. ठीक आहे. ह्याचं केअर अँड मेंटेनन्स कसं घ्यायचं आहे? गिव्ह स्ट्रेट रोटेशन. याला स्ट्रेट रोटेशन द्यायचे आहेत. डोंट यूज ऑन मेटल्स. मेटलवरती वापरायचं नाही आहे. डोंट थ्रो ऑन ग्राउंडवरती याला फेकायचं नाही आहे. 12th नंबरचा जो टूल आहे हॅमर्स. हॅमरमध्ये 2 प्रकारचे हॅमर आहेत. बॉलपिन हॅमर फर्स्ट दिलेला आहे. सेकंड आहे क्रॉसपिन हॅमर. ओके, बॉलपिन हॅमरची फिगर जी आहे ती पाहून घेऊ शकता. बॉल इथे फेस आहे. क्रॉसपिन हॅमर फेस आहे, आय दिलेला आहे. डिस्क्रिप्शन, मेनी काइंड्स ऑफ हॅमर्स. मेन पार्ट्स आर शोन इन फिगर 1 and 2. For 2 types of hammer used for hammering nails. ओके, खिळे टोकण्यासाठी याचा वापर केला जातो. यूज्ड फॉर डिफरंट पर्पज. बॉल टाईप इलेक्ट्रिक ट्रेड्स, क्रॉस पिन फॉर रिव्हर्टिंग पर्पज. ओके, रिव्हर्टिंग पर्पजसाठी याचा सुद्धा वापर केला जातो. केअर अँड मेंटेनन्स, सी दॅट हँडल इज वेल टाईट. जो हँडल आहे तो वेल टाईट आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. लूज हँडल क्रिएट्स प्रॉब्लेम. लूज हँडल जर असतील याचे तर प्रॉब्लेम होऊ शकतात. नो स्ट्रेस ऑफ ऑइल ऑर ग्रीसेस ऑन द फेस ऑफ हॅमर. ओके, कोणताही ऑइल आणि ग्रीसेसचा ताण नसायला हवा हॅमरच्या फेसवरती. डोंट स्ट्राईक हार्ड स्टील, इट मे डॅमेज द फेस ऑफ हॅमर. हार्ड स्टील जो आहे तो तिथे स्ट्राईक करू नका, नाहीतर जो फेस आहे हॅमरचा तो डॅमेज होईल. 13 नंबरचा जो टूल आहे कॉपर बीट सोल्डरिंग आयर्न. कॉपर बीट सोल्डरिंग आयर्न. ओके, ह्याच्यामध्ये पाहू शकता इथे डिस्क्रिप्शन. इट हॅज पॉइंटेड कॉपर बीट फिटेड
on iron rod. This rod is inserted in the wooden handle. यूज कसा आहे कॉपर बीट सोल्डरिंग आयर्नचा. बीट is first heated in furnace and then used for soldering the joints. याचा जो बीट आहे तो फर्नान्समध्ये पहिल्यांदा काय केला जातो, हीट केला जातो आणि जॉईंट सोल्डरिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. केअर अँड मेंटेनन्स बिफोर सोल्डरिंग. फर्स्ट क्लीन अँड टीन इट्स बीट. सुरुवातीला स्वच्छ करायचं आहे त्याचं बीट. डू नॉट ओव्हरहीट द सोल्डरिंग आयर्न. सोल्डरिंग आयर्नला ओव्हरहीट करायचं नाही आहे. हे त्याच्या पाठीमागचं केअर अँड मेंटेनन्स आहे. 14 नंबरचा जो टूल आहे इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न. इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्नमध्ये हँडल एक आहे, कॉपर बीट आहे. ओके. डिस्क्रिप्शन. ऑपरेट्स ऑन नॉर्मल व्होल्टेज. नॉर्मल व्होल्टेजवरती ऑपरेट होतो. इट कन्सिस्ट ऑफ पॉइंटेड ओव्हल कॉपर बीट फिक्स्ड टू अन आयर्न रॉड. इट इज ऑपरेटेड ऑन इलेक्ट्रिक सप्लाय. यूज पहा. फॉर सोल्डरिंग वायर जॉइंट्स, वायर टू बी सोल्डर्ड टू कम्युटेटर सेगमेंट्स, जॉइनिंग वायर्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ जॉब. ओके. सोल्डरिंग आयर्नचा यूज इथे दिलेला आहे. केअर अँड मेंटेनन्स. अर्थिंग शॅल बी प्रोव्हाइडेड टू अवॉइड शॉक्स. याच्यामध्ये अर्थिंग प्रोव्हाइडेड केलेलं असायला हवं शॉकपासून बचाव होण्यासाठी. फ्लेक्झिबल वायर ऑफ कॉपर करंट कॅरिंग कॅपॅसिटी बी यूज. फ्लेक्झिबल वायर जी आहे कॉपर करंट कॅरिंग कॅपॅसिटीची ती वापरण्यात यावी. 15 नंबरचा जो टूल आहे ब्लो लॅम्प. ओके. केरोसिन ऑइल इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग फ्लेम ॲट अ हायर टेम्परेचर. केरोसिन ऑइल जे आहे रॉकेल ते वापरतात ज्वाला तयार करण्यासाठी हायर टेम्परेचरमध्ये. दिस मेल्ट्स द सोल्डर अँड जॉईंट्स आर सोल्डर्ड. ओके. याचा वापर पहा. यूज्ड फॉर सोल्डरिंग पर्पज. ब्लो लॅम्प हे सोल्डरिंग पर्पजसाठी यूज करतात. ॲट स्टार्टिंग टेक केअर दॅट इट्स नॉझल नॉट बी केप्ट टुवर्ड्स एनीबॉडी. ओके. सुरुवातीच्या वेळेमध्ये ह्याचा जो नॉझल आहे तो कोणत्याही बॉडीकडे त्याच्यासमोर नसावा. ड्युरिंग वर्किंग गिवन प्रॉपर प्रेशर बाय. ओके. वर्किंग करत असताना प्रॉपर प्रेशर द्यायचं आहे पंपिंगद्वारा. इथे पाहू शकता. पार्ट्स आर शोन इन द फिगर. ब्लो लॅम्पचे पार्ट्स इथे दाखवलेले आहेत. फर्स्ट आहे ऑइल टँक जिथं केरोसिन ऑइल फिलअप केलं जातं. नॉझल आहे, बर्नर आहे, गॅस ट्यूब आहे, पंप. ओके. आय की इथे पाहू शकता आपण आय की दिलेला असतो. एअर रिलीज व्हॉल्व. एअर रिलीज व्हॉल्वसुद्धा आहे. हँडल आहे. ओके. पार्ट्स आर शोन इन द फिगर अँड दिस इज द केअर मेंटेनन्स. टूल नंबर 16 स्पॅनर्स म्हणजे पाना. डबल एंडेड बॉडीचा हा स्पॅनर आहे. आणि सेकंड आहे ॲडजस्टेबल स्पॅनर. इथं पाहू शकता. सेकंड ॲडजस्टेबल स्पॅनर. फिक्स्ड जॉ आहे, त्याला ॲडजस्टेबल नट असतो. मुव्हिंग जॉ असते तो जो की जबडा व्हॅरी होतो. ठीक आहे. याचं डिस्क्रिप्शन असं आहे. मेड ऑफ कास्ट आयर्न स्टील. याला कास्ट आयर्न स्टीलपासून बनवण्यात येतं. साईज इज ऑफ स्पॅनर इज इंडिकेटेड सो ॲज टू फिट ऑन नट्स. Spanner sets consist of various sizes, but one piece adjustable spanner is suitable for many size nuts to be fitted or removed. ओके. स्पॅनरचा जो सेट आहे तो वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध आहे, परंतु ॲडजस्टेबल जो स्पॅनर आहे तो योग्य आहे सर्व साईजच्या नट्स अँड फिटिंगसाठी. ह्याचा यूज कुठे होतो. यूज्ड फॉर टायटन द नट्स ऑफ लूजिंग और रिमूवल ऑफ नट्स. यूज्ड फॉर टायटन द नट्स ऑफ लूजिंग और रिमूवल ऑफ नट्स. ठीक आहे. याच्यामध्ये याची केअर, काळजी आणि देखभाल कशी घ्यायची आहे. प्रॉपर साईज बी यूज्ड टू मॅच विथ द नट्स. पॉईंट्स यूज ॲज हॅमर. नो ऑइल ग्रीस ऑन द इट्स जॉ. डोंट यूज हॅमर फॉर टायटनिंग लूजनिंग. ओके. याचा हॅमर म्हणून यूज करायचं नाही आहे, लूज आणि टाईट करण्यासाठी नट्स जे असतील ते. 16 नंबरचा जो टूल आहे स्पॅनर. 17 नंबरचा टूल आहे स्निप स्ट्रेट बेंट. ओके. स्निप स्ट्रेट बेंट. इथे पहा स्निप स्ट्रेट बेंट. कटिंग जॉ दिलेला आहे, लेग दिलेला आहे. 17 नंबरचा टूल आहे. सायझेस 150 to 100 250 mm. शार्प कटिंग एजेस. याचा वापर कुठे होतो. यूज्ड टू कट थिन शीट्स ऑफ आयर्न कॉपर. ठीक आहे. पातळ जे शीट्स आहेत आयर्न कॉपर किंवा ॲल्युमिनियम ब्रासचे ते कट करण्यासाठी याचा वापर केला जातो. कटिंग डॅमेज्ड आर्मेचर वाइंडिंग ऑफ मशीन्स. मशीनचे जे आर्मेचर वाइंडिंग डॅमेज झालेले असतात ते कट करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. ठीक आहे. केअर अँड मेंटेनन्स. शार्पन द कट जॉ रेग्युलरली. डोंट यूज टू कट थिक प्लेट्स. ओके. जाड जे प्लेट्स आहेत ते कट करण्यासाठी याचा वापर करू नका. शार्पन द कट जॉ रेग्युलरली. कट करण्याचा जो जॉ आहे तो रेग्युलरली शार्प केलेला असायला हवा. 18 नंबरचा टूल आहे स्टँडर्ड वायर गेज SWG. डिस्क्रिप्शन. थिन सर्क्युलर शीट प्लेट. It has number of slots on the circumferences.
थिन पातळ सर्क्युलर शीट असते. इट हॅज नंबर ऑफ स्लॉट्स ऑन दी सर्कम्फरन्सेस. याच्या परिघावरती स्लॉट्स असतात वेगवेगळ्या साईजचे. डिफरंट नॉज आर अलाउटेड टू डिफरंट स्लॉट्स अकॉर्डिंग टू दिअर डायमीटर. ओके, डिफरंट नॉज आर अलाउटेड टू डिफरंट स्लॉट्स अकॉर्डिंग टू दिअर डायमीटर. त्याच्या व्यासाप्रमाणे वेगवेगळ्याचे स्लॉट जे आहेत, नॉज जे आहेत ते अलाउड केले जातात, परमिट केले जातात. ओके, याचा वापर पहा. यूज्ड टू फाइंड द गेजेस ऑफ वायर्स. वायरचा जो गेज आहे तो फाइंड करण्यासाठी स्टँडर्ड वायर गेजचा वापर केला जातो. केअर अँड मेंटेनन्स, कीप इट सेपरेट दॅन अदर टूल्स. अदर टूल्सपेक्षा याला सेपरेट ठेवायचं आहे. कीप इट इन अ बॉक्स मेड फॉर इट. याच्यासाठी सेपरेट बॉक्स तयार केलेला असतो, त्याच्यामध्ये याला ठेवायचं आहे. प्रोटेक्ट इट फ्रॉम मॉइश्चर, डस्ट. धूळ आणि मॉइश्चरपासून याला काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. ठीक आहे, इथं पाहू शकता 19 नंबरचा जो टूल आहे रावळ प्लग टूल. ओके, 19 नंबरचा टूल आहे रावळ प्लग टूल. याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ड्रिलिंग बीट इज फिक्स्ड टू ए होल्डर. ड्रिलिंगचा जो बीट आहे तो होल्डरमध्ये फिक्स केलेला असतो. बीट्स आर बुलेट बीट ऑर ड्रिलिंग बीट. बीट जे आहे ते बुलेट बीट किंवा ड्रिलिंग बीटचे असतात. यूज पहा. इन केअर ऑफ वायरिंग वर्क, इन केस ऑफ वायरिंग वर्क, केसिंग, कॅपिंग, बॅटन और कंड्यूट पाईप दे आर ऑल टू बी फिक्स्ड टू वॉल फॉर दिस. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण याचा जे यूज आहे तो. याच्यामध्ये केअर अँड मेंटेनन्स पाहायचं. वायल ड्रिलिंग, केअर शुड बी टेकन टू टॅप इट स्लाइटली विथ अ रोटरी मोशन सो दॅट विथ इच स्ट्रोक इट गोज फॉरवर्ड अँड थ्रोज आउट द डस्ट. इथे पाहू शकता डिस्क्रिप्शन. द बीट इज ड्रेवन स्ट्रेट विदाउट टर्निंग. इट कम्प्रेसेस द साइड ऑफ होल्स. यूज पहा. पर्पज होल्स मस्ट बी ड्रिल्ड इन टू देम. दिस इज डन बाय धिस. ओके, म्हणजे रावळ प्लगचा जो यूज आहे तो केसिंग अँड कॅपिंग पट्टी वॉलमध्ये फिट करण्यापूर्वी जे बीट्स असतात त्याच्यामध्ये आपण त्याला पंचिंग करण्यासाठी सुद्धा यूज करतो. ठीक आहे, किंवा प्रायर टू फिट म्हणजे ड्रिल केल्यानंतर आपण तिथे एक हे लावतो, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वुडनची चिप लावतो. वुडनच्या चिपवरती डायरेक्टली स्क्रू पिळता येत नाहीत, त्यामुळे रावळ प्लग पहिल्यांदा त्याला पंच करून आपण फॉरवर्ड किंवा रिव्हर्स डिरेक्शनने त्याच्यामध्ये स्मॉलचं होल क्रिएट करतो आणि मग आपण स्क्रू तिथे फिट करतो. यासाठी त्याचा वापर होतो रावळ प्लगचा. 20 नंबरचा जो टूल आहे रिंचेस. ओके, 20 नंबरचा टूल आहे रिंचेस. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पाईप रेंच अँड ॲडजस्टेबल रेंच. रेंच म्हणजेच स्पॅनरसारखाच आहे रिंचेस. ठीक आहे, रिंचेसचे पार्ट्स पहा. 1 नंबर आहे स्प्रिंग, 2 नंबर कंड्यूट. ओके, इथं जॉ ऑन बाईट दिलेला आहे. त्याचबरोबर ॲडजस्टेबल रेंचमध्ये ॲडजस्टेबल स्क्रू असतो. ओके, पार्ट्स पहा. स्प्रिंग, स्पेस टू होल्ड पाईप्स, कंड्यूट्स, जॉ ऑन बाईट. यूज पहा. याचा वापर कुठे होतो. फॉर कनेक्टिंग और डिस्कनेक्टिंग द रिजिड कंड्यूट्स. ओके, कनेक्टिंग आणि डिस्कनेक्टिंग रिजिड कठोर जे पाईप आहेत, पाईप रेंचेस आर यूज्ड. ते कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ॲडजस्टेबल रेंच फॉर हँडलिंग स्क्वेअर ऑक्टॅगोनल हेड बोल्ट्स, दिस इज यूज्ड. हेड हेक्टॅगोनल म्हणजे जे असे ऑक्टॅगोनल जे आहेत म्हणजे 8 कोनात, त्याच्यामध्ये जो बोल्ट असतो त्याला पकडण्यासाठी, म्हणजेच त्याला पकडून ठेवण्यासाठी ॲडजस्टेबल रिंच पाईप जे आहे त्याचा वापर केला जातो. त्याचं केअर अँड मेंटेनन्स. फिक्स प्रॉपरली द कंड्यूट पाईप इन द जॉ ऑफ द रेंच अँड टायटन इट टू ग्रिप द पाईप. रोटेटिंग द ॲडजस्टेबल रोटेटिंग पार्ट्स. यूज बोथ हँड्स प्रॉपरली टू गिव्ह रोटेशन. ओके, 21 नंबरचा जो टूल आहे पेअर ऑफ सिसर्स. पेअर ऑफ सिसर्स म्हणजे कात्री. ठीक आहे, स्ट्रेट एज त्यालाच आपण म्हणतो कात्री. सीझर आपण त्याला म्हणतो. कटिंग जॉ दिलेला आहे. साईज 150 mm टू 100 mm, दॅट इज 4 इंच और 6 इंच. ठीक आहे, यूज पहा. यूज्ड टू कट इन्सुलेशन ऑफ आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचरचं जे वाइंडिंग आहे त्याचा जो आवरण आहे तो कट करण्यासाठी सीझरचा म्हणजे कात्रीचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये याची केअर अँड मेंटेनन्स कशी घ्यायची, काळजी आणि देखभाल. डोंट यूज कट थिक मेटल शीट्स. जाड मेटल शीट्स कट करण्यासाठी याचा वापर करायचा नाही आहे. शार्पन द एड्ज पिरियडिकली. कालांतराने ह्याचे जे एड्स आहेत ते शार्पन करायचे आहेत. 21 नंबरचा टूल आपण पाहिला. ओके, इथं आपला जो युनिट नंबर 3 होता टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ रोटेटिंग मशीन, जो की 20 मार्क्स लावता. MSBT परीक्षांमध्ये विचारतात आणि ऑप्शनसोबत हा 35-40 मार्क्सपर्यंतसुद्धा जातो. हा आपण 12 लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये घेतला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 स्टार्ट करणार आहोत.
सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.